बाबा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे आगामी. गडचिरोलीमध्ये आपण तयारी करत आहे. आपली मोठी ताकद आहे गडचिरोलीमध्ये. आपण प्रतिनिधी देखील करता. मात्र महायुती म्हणून त्या ठिकाणी जागा लढावी अशी मागणी होत आहे. किती जागा महायुती म्हणून भाजपला आणि इतर पक्षाला सोडण्याची मागणी केली जाते आणि तुमचा किती जागांवरती दावा आहे? महत्त्वाचं म्हणजे महायुतीचं सरकार राज्यामध्ये सुरू आहे आणि महायुतीचं सरकार असल्यानंतर माझं एकच मत आहे की सगळे महायुतीचे घटक जे पक्ष आहेत सगळे एकत्रित बसून जर त्याच्यामध्ये मार्ग निघत असेल तर मार्ग काढावा आणि काढून महायुती म्हणून लढला पाहिजे. आणि ते होत नसेल तर मग आपण जिथे मैत्रीपूर्ण असेल तिथे मैत्रीपूर्ण काही जागा सोडून ते जर होत असेल तर ते तरी करावं. नाहीतर मग आपण कार्यकर्त्यांचा एकच विचार आहे की स्वबळावर लढला पाहिजे आणि त्याच्या तयारीला मी लागलेलो, स्वबळाच्या तयारीमध्ये लागलेलो आणि त्या दृष्टीने 51 जागावर आम्ही आमचा व्यूहरचना आम्ही केलेला आहे. परंतु शेवटी महायुती म्हणून लढायचा आमचा प्रयत्न आहे. आणि मी आपल्याला सांगतो की नगरपरिषद आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सरकार आमचं बसेल, महायुतीचंच सरकार बसेल. राष्ट्रवादी म्हणून बोलत नाही, परंतु महायुतीचा एक प्रतिनिधी म्हणून मी बोलतो की जे काय नगरपरिषद 3 नगरपरिषद आणि जिल्हा परिषद गडचिरोली हे महायुतीचंच अध्यक्ष बसणार हे पक्का. बाबा, आपण भाषणातून बोललात की सर्व जागा आम्हीच लढू. काय जागा संदर्भामध्ये काही वरिष्ठांसोबत बोलणं वगैरे झालं होतं काय? नाही, आता हे सगळं तर स्थानिक पातळीवर आमचे नेते अजितदादा पवार यांनी सांगितलेलं की स्थानिक पातळीवर आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. पण स्थानिक पातळीवर माझा एकच विचार आहे की महायुती झालं पाहिजे आणि महायुती जर होत असेल तर चांगलंच आहे. नाही झालं तर मग आपण थोडी राहणार आहोत चुपचाप. तर त्या आमचं तयारी आम्ही तयारीला लागलेलो आहोत की आमचा ताकद राष्ट्रवादीचं काय आहे काय नाही त्या दाखवण्याचं आमचं तयारी आहे. आणि ते आम्ही तिन्ही विधानसभामध्ये आम्ही जास्तीत जास्त जागा निवडून आणायचा आमचा महायुतीचा प्रयत्न राहील. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. बाबा, सहपालकमंत्र्यांना धरून तुम्ही एक विधान म्हणजे तुमची बातमी आली होती मागे की बरेच हस्तक्षेप जे आहेत ते करत असतात. कशा पद्धतीने हस्तक्षेप नेमकं होतं आणि काय त्रास होतो तुम्हाला? ह्याच्यामध्ये असं आहे की माननीय मुख्यमंत्री आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि ते पालकमंत्री असल्यानंतर सहपालकमंत्रीचा गरज आहे का हा महत्त्वाचा बाब आहे. आणि मला तरी व्यक्तिगतरित्या मला वाटतं की सहपालकमंत्रीचा गरज या जिल्ह्यामध्ये नाही आहे. कारण की 3च आमदार आहेत आणि 3 आमदार सक्षम आहेत या जिल्हा चालविण्याकरता. एक खासदार आहे, ते आम्ही आमच्या जिल्ह्याचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सक्षम आहोत. आणि मुख्यमंत्री सक्षम आहेत, ते एकटा पाहू शकतात आणि त्यांना काम जास्त असलं तरी या लोकल क्षेत्रामध्ये आम्ही महायुतीचे 2 आमदार आहेत आणि आम्ही काम करू शकतो असं मला तरी वाटते. परंतु आता इतकंच आहे की जयस्वाल साहेबाचं नाव सांगून माननीय मंत्री महोदयांचं नाव सांगून लोक माझ्या निर्वाचन क्षेत्रामध्ये हे काम जयस्वाल साहेबांचं, हे काम जयस्वाल साहेबांचं, हे काम जयस्वाल साहेब, बंधारा काम असेल जयस्वाल साहेबांचा, रोड असेल जयस्वाल साहेबांचा, पाणी पिण्याच्या पाणीचं जयस्वाल साहेबांचं, म्हणजे हे जे वारंवार जे सांगत गेले थोडाफार आम्ही नाराज झालो. आणि त्या दिवशी मीटिंगमध्ये सुद्धा लोकांनी सांगितलं की सहपालकमंत्रीचं काही ह्याच्यामध्ये कामं आहेत. तर मी म्हटलं हे असं चालणार नाही, कारण की माझ्या निर्वाचन क्षेत्रामध्ये हस्तक्षेप कोणाचाही नको. आणि त्या दृष्टिकोनातून मी त्या दिवशी त्यांचं नाव घेऊन सांगितलं होतं की असं प्रकारचं. परंतु खरं कारण म्हणजे लोक कार्यकर्ता त्यांचं नाव घेऊन येतात आणि त्यांचं नाव सांगून ते सांगतात की हे कामं तर कुठेतरी हस्तक्षेप त्यांचा दिसत होता आणि त्या दृष्टीने आपण सांगितलं. म्हणजे कार्यकर्ते कोणते? शिवसेनेचे कार्यकर्त्यांच्या नावाचा आणखी कोण बोलणार आहे? शिवसेनेचा कार्यकर्ता जयस्वाल साहेबाचं नाव घेतील ना. मग तुम्ही वरिष्ठांना सांगितलं जयस्वाल? नाही, मी काय सांगायचं आवश्यकता नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.